आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी तब्बल 96,50,00,000 रुपयांच्या निधीची घोषणा महायुती सरकारने केली आहे। भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अतुल भोसले यांनी स्टेडियमच्या विकासासाठी निधी मिळावा म्हणून उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता। त्याप्रमाणे नामदार फडणवीस यांनी डॉक्टर अतुलबाबांच्या मागणीची दखल घेत कराड येथील स्टेडियमच्या विकासासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 96,50,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे। याबाबतचा शासन निर्णय नगरविकास विभागाच्या वतीनं नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे। या स्टेडियमच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध केल्याबद्दल डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी नामदार फडणवीस यांची मुंबईत भेट घेत कराडकरांच्या वतीने त्यांचे आभार मानले आहेत। या निर्णयाने कराडात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दत्त चौकात जल्लोष साजरा केला आहे। डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाल्याने कराडमधील क्रीडाप्रेमींचे स्वप्न साकार होणार आहे। लवकरच या स्टेडियमचा कायापालट होणार असून क्रीडाप्रेमींनी सर्व सोयीयुक्त स्टेडियम उपलब्ध होणार आहे। त्यामुळे महायुती सरकारच्या या निर्णयाचे कराडकरांमधून स्वागत होताना दिसत आहे। मी मनापासून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आमचे नेते आणि ज्यांच्यामुळे आज हा मोठा निधी कराड शहराला उपलब्ध झालेला आहे ते आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो की कराड शहराच्या स्टेडियमसाठी आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या माध्यमातून 96,50,00,000 रुपयाचा निधी आज प्रत्यक्ष उपलब्ध झालेला आहे। कराड शहरामध्ये खूप दिवसापासून सुसज्ज स्टेडियम व्हावं अशा प्रकारची अपेक्षा लोकांची होती। कराडच्या कृषी प्रदर्शनाच्या निमित्त आदरणीय देवेंद्रजींनी आम्हाला शब्द दिला होता की आपण सुसज्ज स्टेडियमसाठी मोठा निधी उपलब्ध करून देऊ। तो निधी आज देवेंद्रजींच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे। मी परत एकदा भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो। अशाच प्रकारचे आशीर्वाद त्यांनी आमच्यावर ठेवावे आणि कराड नगरीच्या विकासासाठी पैसे उपलब्ध करून देत राहावे।